प्रश्न केला की या महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीचा, एका मोठ्या नेत्याचा, महाराष्ट्राच्या देशाचा नागरिकाचा जर FIRच होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। त्या बाबतीत ते काय भूमिका घेतील, कसं घेतील हे आपल्याला येत्या काळामध्ये त्या ठिकाणी कळेलच। पण त्यांनी सांगितलं की दादांना मी ओळखत होतो, जवळून आम्ही काम केलेलं आहे, जेव्हा केव्हा भेटायचो आम्ही तेव्हा बोलायचो। दादा असले काय नाही तर कुणी असलं काय, पण मराठी माणसाला जर न्याय मिळत नसेल तर त्यासाठी जे काय करावं लागेल ते मी आमच्या लेवलला त्या ठिकाणी करू, एवढं त्यांना सांगितल्यानंतर आता विधिमंडळामध्ये तिथं काही आमच्या बैठका आहेत, काही लोकांनी मला वेळ दिली, तिथं जाऊन त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे। एक तर FIR या महाराष्ट्रामध्ये घेतलाच जात नाही, हे खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे। FIR हा देणं आणि देणं हा आमचा अधिकार आहे आणि त्यांनी तो घेणं ही त्यांची ड्युटी आहे। आणि महाराष्ट्रामध्ये अशी एक गोष्ट होत असेल तर हे फार चुकीची आहे। आणि आज राज ठाकरे साहेबांना भेटत असताना योगायोग आज मराठी दिवस त्या ठिकाणी आहे, त्यामुळे मराठी माणसासाठी राज ठाकरे साहेब आजपर्यंत लढत आलेले आहेत। आणि मग आज दादांचा मुद्दा घेऊन आपल्या पक्षाच्या माध्यमातून सुद्धा, कार्यकर्त्यांच्या मदतीने व आपण स्वतः सुद्धा या विषयाला न्याय मिळाला पाहिजे। इतरही पक्ष, नेते, सामान्य लोक, महाराष्ट्राची जनता दादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतच आहेत, पण तुम्ही सुद्धा पाठिंबा ताकद द्यावी अशी विनंती त्यांनी केली। आणि त्यांनी मला सांगितलं, विचारायचं कारण नाही, मी नक्कीच दादांबरोबर त्या ठिकाणी असणारे, न्याय कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करेन।